जय जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे या युट्यूब चॅनलवर. तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सकाळचा टाइम आहे आणि तर आता चहा पाणी पण झालं आणि आज आमची तर कोण आलेलं आहे तर तुम्हाला टायटलवरून आणि थंबनेलवरून तर कळलंच असेल की आज आमच्या घरी कोण पाहुणे आलेले आहे म्हणून. तर आज आमच्या मम्मीचे म्हणजे मांजरीचे मामा ते आलेले, मामा मामी आणि त्यांची मुलगी. तर सकाळीच आलेले होते इकडं बागलगावला गेलेले ते आणि मग येत्या वेळेस म्हणे चला आपण आतील त्यांना भेटून जाऊ. तर आलेले भेटण्यासाठी. तर खरं म्हणजे सकाळी सकाळी ब्लॉग बनवायचा होता पण मग कसं पावसाचं वातावरण आहे आणि मग सकाळी तीच गडबड चालू होती आवरायचं आणि अचानक मग मामन ते पण आले आणि मग पोहे ते पण केले आणि सकाळी सकाळी सगळ्यांनी नाश्ता पण केला बघा. तर आता मामाला त्यांना जायचं होतं पण मग खरंच एक गुड न्यूज आहे, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. मम्मीची भाशी का मामासेंची मुलगी ती बुलढाणा जिल्ह्यामध्ये पोलिसाचा नंबर आलेला आहे म्हणजे पोलीस झालेली आहे. तर एकदम गुड न्यूज भारी आहे आणि मग त्यासाठी ती इकडे आलेले होते बघा. खरंच म्हणजे आता तिला ट्रेनिंगला जायचंय 9 महिने. तर तिकडं पेपर ते झालेले तिचे आणि एकदम गुड न्यूज एकदम भारी होती की पोलीस म्हणल्यावर कसं सगळ्यांचाच आनंदाची गोष्ट. तर मग आता तिला 9 महिने जायचंय ट्रेनिंगला त्याच्यामुळे मग तिचं म्हणणं झालं सगळ्यांना भेटून जाऊ. मग आता आत्याला त्यांना भेटायला आलेली होती. तर बघा व्हिडिओ शेवट लोक बघा. तर आत्ताच चहा पाणी आणि आपला सकाळी सकाळी नाश्ता पण बनवला होता. तर मामा ते आल्याच्या नंतर मग पोहे बनवले आणि मग कसं सकाळी सकाळी आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे त्यांना पण त्यांच्या घरी लवकरच जायचं होतं त्याच्यामुळे मग त्यांची गडबड ती चालू होती. म्हणून मग आता खरंच आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामुळे मग आता मम्मी त्या पण इथं बसलेल्या आहे आणि पप्पा ते गेलेले आहेत गावात पप्पा आणि ताई. तर बघा ही मामाची मुलगी आहे आणि तुझं खरंच अभिनंदन बरं का छकुली पोलीस झाल्याबद्दल. थँक्यू. खरंच लय मोठा आनंद झाला मामी. आनंद झाला ना. हा मग हा ना मग उलट असंच काहीतरी केलं ते भारी ना. हा ना मग शाळा जर शिकला ना असं काहीतरी फायदा झाला ना मग तरच भारी राहतो. त्या दिवशी फोन आला ना आम्हाला इतका म्हणजे इतका आनंद झाला ना लय म्हणजे लय आनंद झाला. हा आमची इथली म्हणजे गावामधली एक मुलगी ती पण झाली. मग तिचं सांगितल्यावरच अक्कम फोन केला. हा चकुलीचं काय झालं म्हणे मग अजून कळलंच नाही. हा ना कळलं तुम्हाला फोन केला. हा शिकून पण काहीतरी फायदा झालाच पाहिजे मग भारी ना. हा ना मग सगळ्या एक म्हणजे आयुष्याचं सार्थिक झालं मग काय. आता काय काम चालू मामी संजय. काही नाही आता कांदे काढायला लागायचे. हा ना हे पाऊस पण पाहा ना त्याच्यामध्ये कसं करू राहिला. हा ना कांदे काढायला लागायचे पण चाललंय. हा ना हा मग काय. आता तुला जायचं असेल ना ट्रेनिंगला. 7-8 दिवसांनी बोलवते ना. हा ना कोणत्या गावाला. आता बुलढाण्याला जायचंय. बुलढाण्याला का. ट्रेनिंग सेंटर दुसरं काही सांगितलं नाही अजून. हा हा किती दिवस. आता 15 तारखेच्या आत बोलवते ना मला. हा ना हा बाई भारी झाला आता. बाबन ती बरे ना. हा बाबांती पण बरी आहे. आई आई पण बरी आहे. हा या तुम्ही आता एक दिवस सगळे भेटायला. येऊ ना येऊ ना. मम्मी ते आलते पण तुम्ही राहिले ना. हा येऊ ना आम्ही पण. या एक दिवस. Okay. शू आय शू शू इकडे चालला. हा इकडे चाल चाल पिल्लू शू चाल. आला 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 शू मावशीकडे गेला टाक तू. हा आय पिल्लू. आई चल इकडे. शिव बघा शू आता आलेला आहे माझ्याकडं आणि कसा लाजतोय का हसतोय. हा आंघोळ केली तू नव केली. आईकडे आईकडे आपल्या. हा तू मावशीकडे गेलात नाही कर पिल्लू. शिव तेच बघलं ना. नाही शंभू तिकडे मामा त्यांच्याकडे. लहान हा लहान जातो एकच राहून आंघोळ करायला जाऊ. हा ते एकटंच राहतो. त्याचं उशिराच राहत सगळं काम आवडलं झोप झाली नंतर मावशीकडे इकडे. जाय शिव जाय मावशीकडे. ए शिव इकडे. जा पिल्लू. तसंच खेळायचं तेच चालू. त्याचं खेळायचं चालू राहतं. शंभू आला. शंभू इकडे शंभू चाल. शंभू शंभू चाल ना. कोणी पुढे गेले. फोन पूर राहिले ना तिथे माग. हा दादा दादा लाजू दादा
शंभू दादा चाल. शंभू शंभू लय लाज होतो. शंभू ना आज शांत राहतो पण. हा म्हणजे कोणी जर नसला ना लय गप्पा मारित मग फक्त हे विचारायचं. त्याचं असं आहे, कोणाला जेवायला भूक लागली तर कोणाला म्हणायचं नाही. हा जायचं घ्यायचं खायचं बाहेर आणायचं वाढवून. तू कोणाला म्हणत नाही मला वाढून द्या. मग बाई का नाही पण त्याला भाजी पोळी नाही लागत. चटणी चटणी लय आवडत त्याला. चटणी असं गोड लगेच नाही खात त्यो. पोळी घेऊन खातो. म्हणत नाही तर मला आता भूक लागली त्या शंभू मावशीन पेढे आणले पेढे नाही खाल्ले तू. हा चल ना मावशीन म्हण पेढे आणले तू. चल बरं. पेढे खायचे का तुला त्या दिवशी नाही ना गं? त्यो झोपेला तेव्हा. चल मावशीकडून पेढे घेऊन चल ना. शंभू इकडे चल. चल ना. ती पडशी की घातली बरं का? नाही निघतच नाही आहो. किती कसं तर नाही निघत. ब्रश घातली तरी पण निघत नाही. आमच्या किचन मध्ये सांगितलं होतं. परीला सांगेल होती. परिणाम आहे चित्रदेश पोरीचा. नाही त्याची पोरीचं. हा पप्पूच पोरीचं आणि तिचं काय ठेवलं. सुरेश होती तिचं नाव श्रीष आहे. काय श्रीषा. हा मला म्हणतो माहित ना. हे सगळे श्रीष म्हणते ते पुढं चाललं. पुढचं लक्ष शिव इकडे. सारे देव खाली गेली. हे तेच करतात. हा सगळे देव खाली. जजी बाप्पा करायला गेलो तू. हा जजी बाप्पा कलायच्या अंकर बरं मग कल ना कर बरं कर जजी बाप्पा. ती घेऊन बसलं त्याच्यात नारळ होतं. तर बघा चाललेला आहे स्वयंपाक आणि आताच तैंत्या पण आलेल्या आहे गावातून. तर मामाला त्यांना जायचं होतं त्याच्यामुळे तैंत्या गेलेल्या त्या गावामध्ये आणि आता चाललेलं आहे. बघू आपण आलं गावातून. त्याला मी ते दुसरं आणलं मग त्याला. मग ती भेटलं नाही मग ते म्हणे बनवून अगोदर हे करावं लागतं. हा अगोदर सांगावं लागत. अगोदर सांगा लागेल. तो ड्रेस आणा इकडं. फुलं आणले. फुलं आणली की फुलं कशी भेटली? मंदाकाचे दोन आणले का. वा, गुलाबाचे. मोगरे. हा आणि मोगरे चापटीतून आणले. हा किती भारी फुले. मस्त आणले. त्याला हे नाही. मंदाकाचे दोन रोडवर. तुमच्या त्या देवी पण टेटस कसं काय पडा ना. बघा आपल्या मामाची मुलगी झालेली आहे बघा आता पोलीस आणि आज आली होती. तर चाललेलं आहे आता तिचं स्वागत. कारण आपल्यासाठी म्हणजे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे खरं तर. पिल्लू पण ऐकत आहे. शंभू इकडे ये. शंभू फोन मध्ये फोटो काढ. नाही का तुम्ही आम्हाला पाठवा. छोटीच घडी होते काका लहानी. मम्मी इकडे सर. थोडे हास. तशी हजार खरंच. तेच ना काय. हा खरंच. बघा आता निघालेले होते. चकुल्यात कधी येशील. आता ही ट्रेनिंग झाल्यावर. ट्रेनिंग झाल्यावर बरं आहे मग काय. आता मुक्तावली पुढच्या वेळेस आलेच नंतर. पुढच्या वेळेस येईन आता. गडबड गडबड आला की नाही. गडबडच झाली थोडी. हा ना. हा आता मम्मीची मागा लागन तो. मम्मी चालले आता. अगोदर काढेल ना. शुभाय कर. त्याला फोन ला त्याला दुसरं काही नाही लागत. हा हा बाय बाय.
तर आत्ताच मामन ते पण गेलेले त्यांच्या घरी आणि आता आम्ही लागलेलो तर बाकी कामाला. तर बघा म्हणजे बरेच दिवस झाले तसं आम्हाला म्हणजे माहित झालं जेव्हापासून रिझल्ट आला छकुलीचा तर इतका आनंद झाला की म्हणजे ती बुलढाणा पोलीस झाली म्हणून. तर इतकं म्हणजे खरंच तर अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपल्या याच्यामध्ये कसं जास्त करून खेडेगावात कसं राहतं का मुलांनाच व्हॅल्यू दिली जाते किंवा मुलांनी काही हे केलं म्हणजे मग भारी वाटतं. पण आता प्रत्येक गोष्टीत कसं मुली पण सगळीकडे पुढे आहे त्याच्यामुळं आणि आपल्या याच्यातलं कोणतरी असं कोणत्या तरी पदावर गेल्यावर म्हणजे एकदा आनंदाचीच गोष्ट आहे सगळ्यात मेन. तर म्हणजे मामाची मुलगी पोलीस झाल्याबद्दल तर आम्हाला खूप म्हणजे खरंच ना इतका आनंद झालेला आहे. आणि तुम्ही तर आता व्हिडिओ मध्ये बघितलाच असन की पोलीस झाल्याच्या नंतर सगळ्यांना किती आनंद झाला म्हणून. कोणतीही गोष्ट असो म्हणजे पोलीसच असो म्हणजे कोणत्या बी पदावर गेलं ना तर एक आपल्या स्वतःची म्हणजे एक व्हॅल्यू निर्माण होती किंवा सगळेजण आपल्याला रिस्पेक्ट देते तर एकदम भारी वाटतं. आणि असंच म्हणजे तिला बी तिच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद बघितलाच तर तिला किती आनंद होता. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मेन आनंद तर तिच्या मम्मी पप्पाला. तर मामा मामी ते पण इतके खुश होते तर त्यांना म्हणलं या इकडून तर ते तिच्या मामाच्या घरी गेले होते तर येता येता आले आमच्याकडे पण. आणि आम्हाला पण म्हणजे खूप आनंद झाला इथं आले तर आम्ही तिचं म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने स्वागत केलं. नवीन ड्रेस आणला आणि छोटंसं स्वागत केलं तुम्ही ते बघितलंच. तर आमचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि खरं तर तुम्ही पण असं म्हणजे आम्हाला किंवा छकुलीला शुभेच्छा द्या. कारण कोणती बी मुलगी असो असं जर रिस्पॉन्स जर भेटला ना तर त्या मुलीला अजूनच म्हणजे पुढं करिअर करण्याची अपेक्षा किंवा हे वाढतं. तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.